आजचा सगळ्यात मोठा प्रश्न मी तुमच्या समोर घेऊन आलेली आहे, ते म्हणजे बिग बॉस हे स्क्रिप्टेड आहे का? तुम्हाला काय वाटतं हे तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट मध्ये नक्की कळवा. हाय हॅलो नमस्कार, मी निकिता स्वागत करते तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आणि नव्या ब्लॉग मध्ये. खूप दिवसांनी आज ब्लॉग करते कारण मला आता सगळं असं असह्य झालेलं आहे. 8 ते 15 दिवस झालं बिग बॉस चालू होऊन. मी फक्त ऑब्झर्वेशन करत होते की बिग बॉस मध्ये काय चालू आहे काय नाही ते, आणि मग आता हा विचार आला की यार चला आपण याच्यावर व्हिडिओ बनवायलाच पाहिजे. तर माझा पहिला मुद्दा हा आहे की बिग बॉस स्क्रिप्टेड आहे का? खरंच काही समजतच नाहीये. मध्ये मध्येच असं चाललंय की अरे कोणीतरी वेगळंच काहीतरी करते, मध्येच एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीशी भांडतीये, नंतर ती चांगली होतीये त्याच्यासोबत. मला असं वाटतं की हे नक्की स्क्रिप्टच असणार आहे. सगळ्यात पहिला मुद्दा आहे जान्हवीचा. असं मी ऐकलेलं आहे कारण मी या फील्ड मध्ये आहे म्हणून मला हे माहित झालेलं आहे की बाबा जान्हवी जी आहे, जान्हवी किल्लेकर, ऍक्च्युली ती जान्हवी कल्लाकर झालेली आहे सध्या, कारण ती सतत कल्लाच करत असते. जान्हवी ही खूप शांत आहे, म्हणजे सेटवरून वगैरे असं समजलेलं आहे की जान्हवी ही खूप शांत सोज्वळ मनाची मुलगी आहे, ती बिलकुल अशी नाहीये. पण आपण म्हणतो ना, ढवळ्याच्या जरी पवळा बांधला वाद नाही पण गुण लागला, असं जान्हवीचं झालेलं आहे. सही पकडे हैं. निक्कीच्या सोबत राहून राहून ती प्रॉपर निक्की बनत चाललेली आहे. निक्की टू म्हणायला तिला काहीही हरकत नाही असं मला वाटतं. म्हणजे किती रूडली वागत आहे ती, लायकी काढत आहे सगळ्यांची. म्हणजे काय बोलायचं या विषयावर रितेश सर तिला बोलले तरी पण तिच्यावर काहीच इफेक्ट होत नाहीये. म्हणजे रितेश सर त्यांच्या ज्या कट्ट्यावर जे काही बोलतात ना, ते तेवढ्या पुरतं ते सगळ्यांना असं होतं की हा ओके ठीक आहे, नंतर जे आहे ते. मागच्या विकेंडच्या वारला जे काही झालं, रितेश सर जे जान्हवीला बोलले ते तर काय ओव्हर ऍक्टिंगची दुकानच झाली ती तिथे. म्हणजे रडली रडली, मध्येच रडते काय पडते काय, आणि 5 मिनिटांनी लगेच ये ढिंचिंग ढिंचिंग. अरे काय, सगळी दुनिया बघत आहे, सगळे म्हणत आहेत की हे सगळं असं नाटक आहे या पोरीचं चालू आहे ते. आणि दुसरी अंकिता, यार ठीक आहे तुझा ट्रॉमा वगैरे जे काही आहे ते ठीक आहे, आम्ही मान्य करू, असू शकतो एखाद्याला एखाद्या गोष्टीचा ट्रॉमा. पण अगं तू कॅप्टन बनली होतीस, ओपन हार्टेड गर्ल आहेस तू, एवढे हार्ट्स तुला मिळत आहेत, आणि तू कॅप्टन पदाचा अजिबात तो चांगला उपभोग घेतलेला नाहीयेस. म्हणजे तुझ्या हातात सत्ता होती आणि ती सत्ता तुला चालवता आलेली नाहीये अंकिता. हे अजिबात कुणालाही, आम्हाला तर बाहेर बाकीच्यांना माहित नाही पण मला तर अजिबात पटलेलं नाहीये. तू स्टँड घेऊ शकत होती छोट्या छोट्या गोष्टीचा. जर का तुझ्या जागी निकी कॅप्टन झाली असती ना, तर तिने ना सगळ्यांना तुम्हाला पळवून लावलं असतं. अरे काय केले तू? तूच म्हणते की आपले जे लोक आहेत म्हणजे आपलंच नाणं खोट आहे असं बोलली तू का? तर अभिजितनी काहीतरी केलं होतं त्या टाइमला, आणि नंतर तू काय वागलीस? तू पण तर तशीच वागलीस ना. अभिजित दादा काल संचालक होते. अभिजित दादांकडे खूप चांगला पॉइंट होता अरबाजला बाजूला काढायचा, कारण तो फिजिकल झाला होता. हा मुद्दा सगळ्यांनी ऑब्झर्व केलेला आहे. जवळपास मी भरपूर लोकांचा हा व्हिडिओ बघितलाय की सूरजला अरबाजने लाथ मारली, याच्यावर खूप जणांनी व्हिडिओ बनवलेत. पण इथं काय झालं, अभिजित दादा तुम्ही पण शांत बसले. हे असं नाही चालत. तुमच्याकडे जर आहे ना, जर का तुम्हाला संचालक बनवले, तुमच्याकडे जर का तेवढी ताकद आहे ना, तुम्ही बोलू शकत होतात तुम्ही की नाही मी याच्यातून या गेम मधून मी आउट करतोय अरबाजला, कारण अरबाजने त्याला फिजिकली अटॅक झालेला आहे. पण तुम्ही पण शांत बसले. हे असं नाही चालत. टीम बी जी आहे ही नेहमी म्हणत असते की बाबा नाही आपण फेअर गेम खेळू, फेअर गेम खेळू. तुमच्या फेअर गेम खेळण्याच्या नादात अनफेअर वाले जे आहेत ना, ते ट्रॉफी घेऊन जातील तेव्हा तुम्हाला अक्कल येईल. डीपी दादा, अहो तुम्ही तर कोल्हापुरी माणूस आहात, तुमचं रक्त असं सळसळत असलं पाहिजे. तुम्ही एवढे शांत कसं काय बसताय? फेअर गेम खेळण्याच्या नादात हे बाकीचे लोक तुम्हाला एवढे बोलून जातात, टीम बी शांत बसते. अरे जाऊ दे, बघता येईल, करता येईल. असं नसतं. हे बिग बॉसचं घर आहे. तुमचा जो सोज्वळपणा, तुमचं जे काही आहे ना, हे तुम्ही आधी घरी ठेवून आलं पाहिजे, कारण तुम्ही आता बिग बॉसच्या घरात आलेला आहात. इथे शांत असणाऱ्या लोकांना काहीही व्हॅल्यू नाहीये. जर का तुम्हाला सगळा विकेंड गाजवायचा असेल ना, इथं तुम्हाला लढूनच काम करावं लागेल. म्हणजे तुमचं असं, मला असं वाटतं की तुम्ही काहीतरी स्टँड घेतला पाहिजे. रांगडा माणूस आहात तुम्ही कोल्हापूरचा. कोल्हापुरी लोकांच्या तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत, त्या तुम्ही खरंच पूर्ण करायला हव्यात. तुम्ही असं शांत बसून काही होणार नाहीये. सूरज भाऊला माझा फुल सपोर्ट आहे. मला असं वाटतं ना की सूरज भाऊनी खरंच सगळ्यांना ना बुकीट टेंगूळ दिला पाहिजे. त्याच लायकीची आहे टीम आहे. अरे भाई टीम बी वाल्यांनो, तुम्ही जर का सूरजला कॅप्टन बनवलं असतं, भले त्याला काही कळत नाही पण तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे ना त्याला. तुम्ही जर त्याला सपोर्ट केला असता तर ती व्यक्ती खरंच आज पुढपर्यंत गेली असती. हे जर का टीम ए मध्ये सूरज असला असता ना, तर त्या लोकांनी खूप सपोर्ट केला असता त्याला. हे लोक बघा, कालचा जेव्हा कॅप्टन्सीचा गेम होता ज्याच्यामध्ये ते फ्रेंच फ्राईज वगैरे काढायचे होते, त्या टाइम मध्ये काय निकी, जान्हवी आणि तो लंबू, काय नाव त्याचं, तो अरबाज, काय केलं त्यांनी? त्यांनी एकदम फेअर गेम, अरे निकी दे ना मला तुझं फ्रेंच फ्राईज, अरबाज असू दे. काय फालतूगिरी आहे ही. इकडे ह्या दोघांचं, निक्कीचं नाही त्या अरबाजचं असं असं चालू असतं, ते तिकडे ते वैभव इरिना. अरे वैभव, तुला लाज वाटली पाहिजे. तू स्वतः बोललेला आहेस की मी अनफेअर गेम खेळलो, मी इकडचे बॉल घेतले आणि टीम बीचे बॉल्स घेऊन टीम ए ला दिले,
मी या पॅकेट्स मधून त्या पॅकेट्स मध्ये टाकले. अरे जरा जनाची नाही मनाची तर लाज वाटू दे. आजच्या विकेंडच्या बारमध्ये तुझी जे काही निघणार आहे ना ते तर बघायसाठी मी अशी आतुरता लागली मला की काय आज तुझे हाल होतील म्हणून. अख्खा महाराष्ट्र आहे ना तो तुमच्या नावाने शिव्या घालतोय. तुम्ही बोलतात ना सगळा महाराष्ट्र बघतोय आम्ही खूप फेअर खेळतोय. घंटा तुम्ही काही फेअर खेळत आहात. तुम्हाला एक गोष्ट खरं सांगू का, तुमचं करिअर खरंच इथे बर्बाद होईल असं मला तर वाटतं. तुम्हाला कुणीही काम देणार नाही. उलट त्या सूरजला तरी कामं मिळतील पण तुम्हाला कामं मिळणार नाहीत.